राज्य सरकारचं अनुदान म्हणजे फक्त तोंडाला काळं पाणी. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा सरकारवर निशाणा. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेलं पीक अक्षरशः वाहून गेलं आणि त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलं असलं तरी हे अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे, असा आरोप भोकरदन जाफराबादचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी केलाय. अनुदान नसून तोंडाला काळं पाणी फासण्यासारखं आहे, अशा शब्दामध्ये त्यांनी सरकारवर टीका केली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अतिवृष्टीमुळे पीक हानी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची आणि इतर मदतीची जोरदार मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारनं या आंदोलनाची दखल घेत काही मदतीची घोषणा केली असली तरीही ती तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या अडचणींचं गांभीर्य न समजता केवळ कागदावरच मदतीचं नाटक केलं जात असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा मोर्चाचं नियोजन केलं आणि 6 तारखेला आमचा मोठा मोर्चा झाला. तसं बघितलं तर शेतकऱ्याची मका असेल आणि राहिलं सोयलं सोयाबीन असेल तर त्या कामामध्ये खूप मोठ्या पद्धतीने शेतकरी बिझी असताना सुद्धा आम्ही हाक दिली आणि हजारोच्या संख्येने शेतकरी इथं जमा झाले आणि मोर्चा आमचा त्या दिवशी सक्सेस झाला. त्याच्यानंतर तातडीनं राज्य शासनानं आणि राज्याचे मुख्यमंत्र्याने तातडीनं त्यांचा जाहीर केलं त्यांनी दुष्काळाचं पॅकेज. त्यामध्ये शेतकऱ्याला खरोखर अपेक्षा होती एकरी 50,000 रुपये ओला दुष्काळ म्हणून ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होते आणि शेतकऱ्याचा 7/12 कोरा, कारण की इतकं शेतकऱ्याच्या हातात काही येऊ शकत नाहीये, सगळं गेलेलं आहे. म्हणून 7/12 कोरा आणि 50,000 रुपये अनुदान देण्याचं काम केलं पाहिजे होतं. पण ते न करता त्यांनी तोंडाला पान पुसायचं एवढंच काम त्या शासनानं केलेलं आहे. ते काही आम्हाला ते फार काही आमच्या पदरात पडलेलं नाहीये. म्हणजे आताच मी सन्माननीय तहसीलदार असेल आणि कलेक्टर साहेबांशी बोललोय. त्यांना विचारलं की मॅडम, आमचा तालुका हा दुष्काळामध्ये ओल्या दुष्काळामध्ये घेतलेला आहे आणि जाफराबाद तालुका सुद्धा आलेला आहे. मग आता तुम्ही सरसगट शेतकऱ्याला 3 हेक्टर पर्यंत अनुदान देणार का? त्यांनी सांगितलं आम्ही पुन्हा पंचनामे करू आणि ज्या शेतकऱ्याची खरोखर नुकसान झाली त्यांनाच ते देण्यात येणार आहे. म्हणजे याच्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यावर दिवाळी ही गोड व्हायला पाहिजे तर ती कडू झाल्याशिवाय राहणार नाहीये. राज्य शासनाच्या वतीनं 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज ठरवून अनुदान जाहीर केलेलं आहे. तर यामध्ये शेतकऱ्यात झालेलं नुकसान भरून न निघणार असं मला म्हणायचं. एकदम हे 31,000 काही त्यांनी वर केलेले 32,000 पर्यंत 32,000 पॅकेज दिल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या जर बघितलं एका शेतकऱ्याला 3 हेक्टरला किती देणार आहे ते जर आकडा बघितला तर तो फार तुडपुंजी आकडा आहे. त्यात त्या शेतकऱ्याचं काही त्यात होऊ शकत नाहीये. आमची मागणी तशी होती 50,000 रुपये एकरी शेतकऱ्याला सरसगट दिले पाहिजेत वल्ला दुष्काळ बनून आणि शेतकऱ्याचा 7/12 हा कोरा केला पाहिजे. खरोखर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि ग्रामपंचायत सुरू झालेलं आहे. कालच या शहराचे वार्ड रचना झाली. त्यामध्ये ओबीसी महिला नगराध्यक्षपद निघालेले आहे आणि पूर्ण शहरातले वार्ड आणि गण यामधली सुद्धा रचना झालेली आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण तयारी ही केलेली आहे आणि तालुक्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल की ते मैदान कुठे सोडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वतीनं तुम्हाला सांगतो की आम्ही मैदानामध्ये खंबीरपणाने तेल अंगाला लावून पैलवानाचे हात घेण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी सज्ज आहोत. या शहरामध्ये संपूर्ण तयारी आमची ही झालेली आहे. पण जर सेक्युलर विचाराचे जे पक्ष आहे, महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल, उभाटा गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, यांना विश्वासात घेऊन जर जमलं तर तिन्ही एकत्र येऊन लढू. बाकी कोणी साथ देत असेल तर त्यांनाही बरोबर घेऊ आणि जनतेसमोर जाऊ. नसता आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेसमोर खुश दिल मनाने पुढे जाईल आणि जनतेला जाऊन आव्हान करेल. तेव्हा पुन्हा इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणता निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार आहे, मात्र भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये गंभीर विरोधक नसल्याची देखील चर्चा होती. काय सांगा? काय आता म्हणतात, आता कसं झालंय तर रावसाहेब पटेल दानवे असतील, संतोषराव दानवे असतील, त्यांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात असेल, राज्यात असेल, त्यांना दुसरं काहीच नाही. एवढा विकास म्हणतात ते, तो काय विकास झालेला शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जर गेल्याच्या नंतर रस्ते उकरून ठेवलेले, केलेल्या रस्त्याचं काम बघितलं तर 3 महिन्यात त्या रस्त्याची चाळणी झालेली आहे. एकही रस्ता मजबूत नाहीये.
त्यामुळं जनतेच्या मनामध्ये रोष मोठ्या पद्धतीने आहे आणि विरोधक नसेल तर पहिला मोर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं तो भोकरदन मध्ये काढला आणि आम्ही हाक मारली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आणि माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवेंच्या वतीनं. तर रावसाहेब पाटलाला घाबरून परवाच्या दिवशी मिटिंग घ्यावी लागली. माझा मोर्चा झाला आणि संध्याकाळी बोलावं लागलं. आता विहिरीचे पैसे आणि त्यानंतर घरकुलाचे पैसे घ्यायचे, पण ते भाजपाचे नाही घ्यायचे, ते काँग्रेसचे आणि इतर जे काही लोक आपल्यापासून दूर आहेत त्यांचे घ्यायचे, असं त्यांना रात्री बोलावं लागलं. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.